नमस्कार. आज आपण बघूया कानाची संरचना व त्याचं कार्य. कान मुख्यतः 3 विभागात विभागलेला आहे: बाह्य कान, मध्य कान व अंतर्कान. सर्वात आधी आपण बाह्य कान बघूया. बाह्य कानमध्ये हा पिन्ना असतो आणि ही एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल किंवा इयर कॅनल असते. याचा आपण कर्णनलिका म्हणूया आणि याला कानाचा चंचू म्हणूया. याच्यात कानाच्या चंचूमध्ये जे ध्वनी तरंग येतात ते पूर्ण परावर्तित कानाच्या याच्यातून इयर कॅनल मधून येऊन इयर ड्रम किंवा आपल्या कानाच्या पडद्यावर येतात आणि मग आपल्याला ऐकायला येतं. हे आहे आपल्या बाह्य कानाचं संरचना व त्याचं कार्य. नेक्स्ट आपण बघूया मध्य कान. मध्य कानमध्ये कर्णपटल किंवा इयर ड्रम असतो. 3 ऐकण्याचे हाडे असतात ज्याला आपण मॅलियस, इनकस आणि स्टेपिज म्हणतो. आणि मध्य कानमध्ये इथे हवा भरलेली असते ज्याच्यामुळे आपल्याला पडदा हलतो आणि आपल्याला कंपनानुसार ऐकायला येते. आता आपण बघूया अंतर्कान. अंतर्कान किंवा आतला कान. आतल्या कानमध्ये इथे येतं सेमीसर्क्युलर कॅनल्स जे आपल्या शरीराचा समतोल राखण्यासाठी मदत करतात. दुसरं आहे कॉक्लिया, ज्याच्यातून आपल्याला ऐकण्याचे जे ध्वनी तरंग आहे ते करंट्समध्ये परावर्तित होऊन मेंदूपर्यंत जातात आणि आपल्याला ऐकायला येतं. धन्यवाद.